महाराष्ट्रातील रायगडच्या खालापूर तालुक्यातील खोपोली शहरात रहाटवडे साईबाबा नगर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिंदे शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक मंगेश काळोखे यांची धारदार शस्त्रानं दिवसा ढवळ्या हत्या करण्यात आली। आज 13व्या दिवशी त्यांच्या राहत्या घरी दिवस कार्य पार पडलं। यावेळी मंगेश काळोखे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। या निमित्त प्रवचन कार्यक्रम देखील पार पडला। यावेळी काळोखे कुटुंब शोकसागरात बुडालं होतं। यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी सांत्वन केलं। या ठिकाणी थोरवे व शिवसेना कार्यकर्ते नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर जी ओके सर रोल 26 तारखेला माझा सहकारी मानसी कालोखे यांचा पती मंगेश अप्पा कालोखे यांची क्रूरपणे निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे। त्यानंतर आज त्यांचं या ठिकाणी साईबाबा नगर खोपोली येथे उत्तर कार्य आज या ठिकाणी होत आहे। आज जवळजवळ 13 दिवस झालेले आहेत। मंगेश कालोखे यांची ज्या नराधमाने क्रूरपणे हत्या केलेली आहे त्या आरोपींपैकी आतापर्यंत जवळजवळ 12 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। मंगेश कालोखे यांची हत्या ही राजकीय वैमनस्यातून सुपारी देऊन करण्यात आलेली आहे। या हत्येमागे ज्या राजकीय नेत्यांनी प्लॅनिंग करून सहकार्य करून मंगेशच्या हत्येमध्ये त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग त्या ठिकाणी आहे। ते परवा ज्या वेळेस सत्र न्यायालय पनवेल येथे पोलीस इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आयो यांनी सुद्धा कोर्टामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्या आरोपींची नावे आम्ही या ठिकाणी मंगेश कालोखेच्या परिवाराने आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहेत त्यातील 2 आरोपी आतापर्यंत फरार आहेत। एक नंबर सुधाकर परशुराम घारे आणि दुसरा आरोपी भरत भगत। या आरोपींचा याच्यामध्ये मोठा सहभाग आहे। हा पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये आलेले आहे। आपण पाहिलं असेल तर परवा कोर्टामध्ये आयोगाने दिलेल्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट मध्ये 23 तारीख ते 26 तारखेपर्यंत रवी देवकर आणि भरत भगत यांच्यातील होणारं सातत्याने संभाषण आणि मंगेश कालोखे यांची 26 तारखेला निर्घुणपणे हत्या केल्यानंतर आरोपीपैकी 2 आरोपी कर्जत तालुक्यातील असणाऱ्या भरत भगत यांच्या ग्रामीण भागातील असणारं जे घर आहे गाव अवसारे त्या घरी त्या ठिकाणी गेले होते। एवढा सबल पुरावा समोर असताना सुद्धा अजूनही पोलीस प्रशासन त्यांना त्या ठिकाणी अटक करत नाहीत। काल पनवेल सत्र न्यायालयाने स्पष्टपणे त्यांचा जामीन अर्ज अटकपूर्व त्यांनी केलेला तो फेटाळण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी कोर्टाने असे आदेश दिलेले आहेत की कस्टडी घेऊन त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करावं अशा सूचना कोर्टाने पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। तरी सुद्धा अजूनही पोलीस प्रशासनाकडनं या मेन आरोपींना त्या ठिकाणी अटक केली जात नाही। मंगेश हा सामाजिक बांधिलकी जपत
काम करणारा माझा सहकारी होता आणि त्याची अशा पद्धतीने हत्या करून त्याचं हे परिवार आपण पाहताय की 2 मुली वैष्णवी आणि आर्या आणि आमची नगरसेविका मानसीताई हे संपूर्ण परिवार हा रस्त्यावर मंगेशच्या क्रूरपणे हत्येनंतर आलेला आहे आणि यांना न्याय देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे मुख्यमंत्री यांना सुद्धा आज मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करत आहेत की अशा पद्धतीने लोकशाहीची हत्या या नराधमांनी त्या ठिकाणी केलेली आहे। एक लोकप्रतिनिधी निवडून आल्याचा राग विधानसभेला सुद्धा 2100 मताचा हायेस्ट लीड मंगेश कालोखे यांनी साईबाबा नगर या परिसरातून दिलेला होता। याचा राग सातत्याने सुधाकर घारे यांच्या मनामध्ये सुद्धा होता आणि म्हणून रवी देवकर यांना सातत्याने वर्षभरापासून या ठिकाणी त्यांना प्रोत्साहित करण्यात आलेलं होतं की मंगेश ज्या पद्धतीने इथे शिवसेनेचं काम करत आहे तर त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी बॅकफुटवर आणला पाहिजे आणि यासाठीच या नराधमांना पाठीशी घालून या ठिकाणी मंगेश कालोखे यांची प्लॅनिंग मर्डर या ठिकाणी सुपारी देऊन भरत भगत, त्यानंतर रवी देवकर, त्यानंतर सुधाकर घारे यांनी हे प्लॅनिंग या ठिकाणी केलेलं आहे की तात्काळ या आरोपींना अटक करून मोकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करून यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी निवेदन आज डीजी साहेब असतील त्यांना, महाराष्ट्र पोलीस अधीक्षक त्यांना करणार आहोत, रायगड पोलीस अधीक्षक यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन या माध्यमातून या ठिकाणी देणार आहोत आणि अशा पद्धतीने हे कृत्य ह्या खोपोली शहरामध्ये सुसंस्कृत असणारं माझं हे खोपोली शहर आहे। या शहरामध्ये अशी घटना ही कधीही या ठिकाणी याच्या अगोदर घडलेली नाही आणि म्हणून अशा पद्धतीचं कृत्य खोपोलीचे सर्वसामान्य असणारी जनता, नागरिक हे यापुढे सहन करणार नाही आणि हा अन्याय या परिवारावर जो झालेला आहे हा अन्याय सुद्धा आम्ही यापुढे सहन करणार नाही